नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। प्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। आज तनाळी या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार सोहळा या ठिकाणी लवटे सरांनी आयोजित केलेला होता आणि त्या निमित्ताने आता नुकत्याच एमपीएससी परीक्षा पास झालेल्या खर्डीतील रहिवासी संगीताताई मॅडम हजारे त्या इथे उपस्थित आहेत। त्यांनी यश कसं संपादित केलं, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि यशाचं शिखर गाठलं, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल? नमस्कार, माझं नाव संगीता शंकर हजारे, गाव खर्डी। तसं तर खरं तर हा ग्रामीण भागच आहे सगळा, पण ग्रामीण भागातून इथपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास खरंच माझा तसा सोपाही म्हणायचा आणि तसा अवघडही म्हणायचा। प्रश्न हा असतो की आपण कोणत्या अँगलने घेतोय त्याला, आणि मी नेहमी त्याला पॉझिटिव्ह अँगलने घेतलं। माझे वडील शेतकरी, आई ही शेतकरीच आणि तशी मी ही शेतकरीच म्हटलं पाहिजे। आणि ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास आज यशापर्यंतचा प्रवास, आणि ह्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांचं प्रथम मी आभारच मानेन। आई वडील शेतकरी असल्यामुळं शिक्षणाचं वातावरण तसं आमच्या घरात म्हणजे पॉझिटिव्हिटी होती। खरंच शिकलेलं कोण नव्हतं, शिक्षणाबद्दल सगळ्यांना आवड होती, शिकवलं पाहिजे ही जाणीव होती त्यांना, फक्त शिकलेलं कोण नव्हतं। आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं माझ्या आई वडिलांची भूमिका। खरं तर मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले त्या त्या ठिकाणी सांगितले की हे स्वप्न खरं तर माझं नव्हतं, हे स्वप्न होतं माझ्या वडिलांचं की त्यांची मुलगी अधिकारी व्हावी। आणि आमच्या आईने आणि वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मला शिक्षण दिलं। प्रत्येक वेळेस माझ्या पाठीमागे त्यांनी उभे राहिले, प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या यशामध्ये माझ्या भावांचा, बहिणींचा, माझ्या फॅमिलीचा खूप मोठा रोल आहे। मित्रांनो, माझ्या आजी आजोबा असतील, माझ्या सगळ्या बहिणी असतील, माझे सगळे भाऊ असतील, ह्यांनी नेहमी एक मला ज्यावेळेस मी अपयशी झाले त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी मला उभं राहण्याची ताकद दिली, एक पॉझिटिव्हिटी दिली। आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यातून, त्यांच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि हे यश मी संपादन करू शकले। आणि खरं तर हे यश माझं नाही आहे, तर ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, त्या सर्वांचं हे यश आहे। खरं तर यश प्राप्त करताना अपयश ही यशाची पहिली पायरी असते। अपयशाशिवाय यश कधीच संपादन होत नाही, याबाबत काय सांगाल? हे खरंच आहे मित्रांनो, आणि अपयश खरं तर आलं पाहिजे माणसाला। अपयश आलं की यशाची चव कळते किंवा यशाचं महत्त्व कळतं। तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी आयुष्यात सहज मिळत गेल्या तर आपल्याला त्याची किंमत कळत नाही, त्यामुळे अपयश येणं पण महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस तुम्ही अपयश होता त्यावेळेस अपयशानं खचून न जाता परत त्याच उमेदीनं उभं राहून परत लढणं आणि आपल्याला जे हवं आहे किंवा आपल्याला आपले जे ध्येय आहे ते गाठणं, ते महत्त्वाचं असते। आता तुम्ही कधी रुजू होणार आहे? अजून एक तरी 2 महिने तरी लागतील मे बी। तुम्ही भाऊ म्हणून काय सांगाल? एकच सांगेन, भाऊ आहे म्हणून आमची एक इच्छा होती। मी अंगठा बहादूर, आमचं वडील अंगठा बहादूर, हे चुलता अंगठा बहादूर। आमची एकच इच्छा होती की मुलांनी शिकावा, मुलींनी शिकावा, बहिणींनी शिकावा आणि एखादं नाव करावा। ही अपेक्षा पूर्वीपासून आम्हाला नशिबाला नाही ह्यांनी तर करावा, पण ती इच्छा आता त्यांनी पूर्ण केली। याबाबत काय वाटतं? ह्याबाबत भरपूर आनंद वाटतो, समाधान वाटतं, आनंद। आपण जी आपलं मत होतं ती मत यशस्वी झालं आणि त्यांनी जिद्दीवर आपण तू काय म्हणाल ती कर, खरं पण कुठं तर गाव नाव जॉबला लागली पाहिजे हे आम्ही सांगितलं आणि तिनं केलं, हे आम्हाला आता आनंद झाला। तुम्ही आजी काय सांगाल? तुमचे नातं आहे ना, नातेबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? काय मला वाटत होतं माझ्याला नोकरी कधी लागेल, कशी अभ्यास करील, कशी राहत्या, कशी खात्या, खानावळीत खात होती, तिचे पोटाची आपदा किती, घरचं जेवण नव्हतं, आणि ही पास होती का नाही ही धोकासारखा तिला मी म्हणायची, पहिली पगार आम्हाला दे, पहिली पगार आम्हाला दे। देणार ना मॅडम? हो, नक्की नक्की म्हणायची, आमच्यावर लक्ष ठेव, समजायचा पहिला पगार घ्यायचा मी म्हणायची। झालं ते चांगलं झालं, आम्हाला आनंद झाला। म्हणजे तुमच्या कुटुंबात होय पहिल्यांदा अधिकारी होते, ती पण मुलगी, याचा सार्थ अभिमान आहे। लय चांगलं झालं, आम्ही लय नटा लावलो, किती तर काळीच मोठं झालंय,
4 गावात किती खेड्यात झालं आणि समजा. त्यांचीच प्रेरणा घेऊन अनेक मुली पुढे शिकणार आहेत, शिकणार आहे त्या. त्याही अधिकारी होणार. शिकावा होय मुलींनी शिकावा शिकावा मुलींनी. पालकांना शिकवावा. मुलीने शिकावा. हॅलो, मी नमस्कार धन्यवाद देते. माझी लहान सगळ्यात बहीण आहे, मी सगळ्यात मोठी बहीण आहे. आम्ही 4 भावंड. पण माझं लहान असताना मी लग्न झालं, पण हिला एक म्हणजे मला भेटलं नाही ते हिला तर भेटलं. हिच्या रूपांतर म्हणजे एक मिळालं, आनंद समाधान मिळालं. म्हणजे कोण बहीण म्हटलं तर माझा हे झालं एवढंच. हे तुम्ही काय सांगाल? तुम्ही कोण त्यांच्या? मी तशी तिच्या भावाची मुलगी भाची लागते, पण मला एक असं वाटतं की तिनं घराचं नाव मोठं केलं, गावाचं केलं. म्हणजे आपल्याला कुठेतरी मान राहिला आपल्या घराला. आणि बघणाऱ्यांचं पण कसं आहे ना, पुढं बघताना आपल्याला म्हणजे समान लेवलला बघतात. बरोबर आहे, सत्य आहे. आपल्यापेक्षा कमी दर्जाचे शिकलेले किंवा आपल्यापेक्षा कमी श्रीमंती असलेले, गरीब असलेल्या लोकांना, गरीबात नाही ना वर गेल्यामुळं आपल्याला पण तो मान मिळतोय. बिकट परिस्थितीतून तिने शिक्षण घेतलं आणि मोठी झाली. आपल्या वडिलांचं, भावांचं, बहिणीचं तिने नाव कमावलं. तर ह्या होत्या MPSC परीक्षेमध्ये खर्डी येथील रहिवासी असलेल्या संगीताताई हजारे. या आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, शिक्षणाच्या जोरावर त्यांनी मंत्रालयीन सहाय्यक परीक्षा पास झालेल्या आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा लोकप्रवाहाकडून. मी सध्या आज तनाळी तालुका पंढरपूर या गावी आहे. तिथल्या एक भगिनी आहेत, त्या गेले अनेक वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये काम करत आहेत. पोलीस खात्यात कामच करत नाहीत तर सोशल कामही करतात. मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये काम करणं किती जिकारीचं आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. काय सांगाल मॅडम? नमस्कार, माझं नाव सरिता तुकाराम श्रीराम कोळेकर. मी मागील 15 वर्षापासून मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे व सध्या मी विलेपार्ले पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. आणि सध्या मी एक जुवेनाईल ॲक्ट किंवा जुवेनाईल मुलं आणि पोक्सोमधील ज्या बळीत मुली असतात त्यांच्यासाठी मी काम करत आहे ॲज अ पोलीस म्हणून. आणि यामध्ये ज्या बळीत मुली असतील त्यांच्या संदर्भातील जे प्रोसिजर असेल गव्हर्नमेंटची पोलिसां थ्रू त्यांचं मनोधैर्य वाढवणं किंवा त्यांच्याबद्दल आपुलकीनं त्यांच्याशी वागून त्यांचं जे पुढचं मनोबल वाढवून त्यांच्या पुढच्या प्रोसिजरला त्यांना मदत करणं हे काम मी करत आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी हां काम करणं किती जोखमीचं आहे आणि ते कशा पद्धतीने हाताळतात तुम्ही? हां, मुंबईसारख्या ठिकाणी काम करणं खूप जोखमीचं आहे. आणि तिथला जो क्राऊड, तिथले जे पब्लिक यांच्यामध्ये आणि त्यांच्या विचाराशी जुळवून घेऊन त्यांच्या विचाराप्रमाणे आपण बोलणं हे पोलिसांसाठी खूप आव्हानात्मक आहे आणि ते पोलीस करत आहे आणि ते आतापर्यंत मी केलेलं आहे मागील 15 वर्षापासून. तुम्ही दोघंही पती पत्नी या डिपार्टमेंटमध्ये काम करता. हे काम करत असताना कुटुंबाची जबाबदारी कशा पद्धतीने केली? मुंबई पोलीस पोलीस पत्नी स्वतः पोलीस म्हणून मी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि थोडंसं फॅमिलीसाठी वेळ कमी मिळतो आहे, पण आम्ही दोघंही त्या विचाराने किंवा एकत्र विचाराने कुटुंबाला चांगल्या प्रकारे आम्ही हे करत आहोत, पोचत आहोत. तुम्ही काय सांगाल ॲज अ पोलीस म्हणून तुम्ही काम करत असताना मुंबईमध्ये काय अनुभव आहेत तुमच्या? पोलीस म्हणून काम करत असताना मुंबईत खूप मोठे संकट येत असतात आणि कामाचा मुंबई पोलिसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताणतणावाचं, त्यातून आपण चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देणं, लोकांना मदत करणं. मी सध्या ट्रॅफिकमध्ये काम करत आहे. ट्रॅफिक पोलिसांना खूप आहे ना मुंबईतल्या प्रदूषण वातावरणामध्ये खूप मनापासून आणि आव्हानात्मक कामं असतात ती पार पाडावं लागतात. तुम्ही काय सांगाल? तुमचे विचार काय आहेत? मुलींनी शिकावं, नोकरी करावी? मुलींनी शिकावी, नोकरी करावी. चूल मूल यामध्ये अडकून बिलकुल राहू. कारण एक मुलगी शिकली तर 2 कुटुंबाचं भलं होतं. 2 कुटुंबाचं भलंही होतं आणि नवऱ्याला साथ पण देऊ शकते मुलगी शिकली तर. मी माझ्या नवऱ्याला ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये पुरेपूर साथ देऊन करते. तुम्ही काय बोलाल? तुम्ही काय सांगाल? नाही, मुलींनी शिकलं पाहिजे, घरातून बाहेर पडलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे किंवा आपल्या म्हणजे पहिली जी प्रथा आहे बाबा चूल मूल हे सगळं सोडून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांना विश्वास पण दिला पाहिजे बाबा की मी काही ना चुकीचं करता मी पुढं शिक्षण घेईल आणि चांगलं आईबापाचं नाव कमवून दाखवेल. धन्यवाद. तर ह्या होत्या तनाळी तालुका पंढरपूर येथील महिला. काही व्यवसायामध्ये आहेत, पोलीस भगिनी आहेत, कोळेकर मॅडम त्या उत्कृष्टपणे आपली ड्युटी बजावत आहेत. तर पाहत रहा लोकप्रवाह, हाक तुमची साथ आमची. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची.